टाका पाणी। अहो मी काय ऐकतेय, ती स्वानंदी चांगली बॅग भरून गेली होती ना, तुम्हाला करमत नाही, तुम्हाला चैन नाही पडत म्हणून ती आता उद्याचा परत घरात येते। हे बघा मला अजिबात मान्य नाही, मी तिला घरात राहून देणार नाही। शालिनी, तुमचा कुठला हक्क आहे ज्यामुळे तुम्ही तिला घरी येण्यापासून थांबवणार आहात? तुम्हाला कळतंय का, आता हे घर तुमचं आमचं राहिलेलं नाहीये। स्वानंदी या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण आहे आणि मी तिला समजा बाहेर जायला सांगितलं ना, तर त्याच्या आधी ती आपल्याला सांगेल तुम्ही घरातनं बाहेर व्हा म्हणून। आणि हे बघा, मी आता याच्या पुढे हे सांगू शकत नाही की मला खूप कामं आहेत, दिल्लीचं प्रकरण सॉल्व्ह होऊन दे त्याच्यानंतर आम्ही घर सोडणार आहोत। किती दिवस सांगू मी हे? डॅड, ती स्वानंदी आणि कार्तिक इथे यायला निघालेत। त्याची रूम रेडी आहे ना मॉम? रूम कसली रेडी झाली आहे? तुझी आई स्वानंदीला घरात येऊ देत नाहीये, जरा तिला समजाव। मॉम ऐक ना मॉम, आत्ता या गोष्टीमध्ये इंटरफेअर नको ना करूस। ऐक ही आपल्या घरी जी आता स्वानंदी येणार आहे, ती स्वानंदी आपल्याला त्रास देणारी स्वानंदी नाहीये। 2 वर्षांपूर्वीची स्वानंदी आहे। अगं फॅक्टरीत गेली होती ती, तिला मशीनवर बसून काम करायचंय। माझ्याशी चांगलं वागते, चांगलं बोलते ती, कळतंय का तुला? त्यामुळे प्लीज तू आत्ता हवं तर इंटरफेअर नको करूस प्लीज। अय्या खरंच की काय? म्हणजे मी तिला घरातली कामं पण सांगू शकते? शालिनी काय बोलताय तुम्ही? स्वानंदीला आराम मिळावा म्हणून तिला इथे घरी घेऊन येतोय मी, कामाला झुंपायला नाही। आणि अहो इतके नोकर घरात असताना तीच कशाला हवी तुम्हाला कामासाठी? हे काय करतोस? म्हणजे स्वानंदी आउट हाऊस मध्ये येणार नाही? नाही म्हणे, मला हे पटत नाहीये। म्हणजे स्वानंदी सरपोतदार फॅमिली बरोबर राहणार आहे, तिच्यासाठी सुरक्षित नाहीये। ते काहीही करू शकतात तिच्यावर, आपल्याला माहिती आहे हे। आणि त्याच भरीच भर म्हणून तिची ती बहीण आली आहे, माहिती आहे ना, ती खुंची आहे। आई प्लीज, आपण स्वानंदीचं सामान सगळं लपून ठेवायला हवं। तू पण बघ इकडे तिकडे, जर असली एखादी गोष्ट तर ती ठेवून देता येईल। बोलण्याच्या नादात राहून नको जायला। चुकून स्वानंदी आल्या, त्यांनी ती वस्तू बघितली तर त्यांना संशय येईल। पण ती आपल्या बरोबर राहू शकते ना, आपण दोघंही तिची काळजी घेऊ, इथे सुरक्षित राहील ती। मला सांग, कुठल्या नात्याने आणणार मी त्यांना इथे? कलिगी मी त्यांचा ऑफिस मधला। शिवाय तुला त्यांनी इथे बघितल्यानंतर त्यांना 100 प्रश्न पडतील की वॉर्डन मॅडम मणीच्या घरी काय करताय, तेव्हा काय उत्तर देणार आहोत आपण? देव पण आपली परीक्षा घेतोय ना। अख्खं आयुष्य मी एकाकी काढलं, एकटीने काढलं। आता कुठे जरा चांगले दिवस आले होते, माझा मुलगा, माझी सून, माझा नातू यांच्याबरोबर काही आनंदाचे क्षण घालवत होती। पण नियतीला ते मंजूर नाही, ते सुख सुद्धा ओरबाडून घेतलं। पण या सगळ्यामध्ये ते अर्जुनचे हाल होत आहेत। त्याचे हाल मी कल्पना पण करू शकत नाहीये। त्याचा काय दोष आहे? आई असून सुद्धा आई दुरावली आहे त्याच्यापासून। आणि म्हणे तुला खरंच असं वाटतंय की स्वानंदीला आपण इथे परत आणली तर तिची मेमरी परत येणार नाही? म्हणे कदाचित उलटही होऊ शकतं ना, म्हणजे आपल्याला बघितल्यानंतर, घराला बघितल्यानंतर, अर्जुनला बघितल्यानंतर तिची स्मरणशक्ती परत सुद्धा येऊ शकते।